नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवलेली आहे। मात्र या निवडणुकीमध्ये शिवसेना बऱ्यापैकी माघारी गेलेली आहे। शिवसेनेचे जवळपास 45 नगरसेवक निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला जात होता। मात्र शिवसेना केवळ 26 आकड्यापर्यंत येऊन पोहोचली। माजी खासदार हेमंत गोडसे आपल्या सोबत आहेत। आपल्याला विश्वास होता साधारणतः 50 च्या आसपास जाल, पण काय नेमकं चुकलंय? खरं तर आम्ही ज्या प्रकारे नियोजन करायला पाहिजे निवडणुकीचं, म्हणजे उमेदवार उभे करण्यापासून तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, परंतु आम्हाला जी अपेक्षा आहे सर्व मेहनत केल्याची सर्व शिवसैनिकांना होती ती साधारण 42 ते 45 नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील अशी अपेक्षा होती। परंतु निश्चितच निराशजनक या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी लागलेला आहे आणि निश्चित आम्हा सर्वच शिवसैनिकांना त्याचं दुःख देखील आहे की इतकी मेहनत केल्यानंतर देखील अपेक्षित यश त्या ठिकाणी मिळालेलं नाही। परंतु असो, निवडणूक आहे आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने आम्ही त्या ठिकाणी कामाला लागणार आहोत। काय कारण वाटतायत पराभवाची? मला असं वाटतं का सर्व प्रकारचं म्हणजे मी जसं सांगितलं का उमेदवार उभे करण्यापासून तर निवडणूक प्रक्रिया ही संपूर्णपणे आम्ही प्रॉपरली त्या ठिकाणी पार पाडली होती, परंतु शेवटी हे अपयश अनपेक्षित अपयश आलं असं म्हणायला हरकत नाही। विलास शिंदेंचं ते पॅनल येणं अपेक्षित होतं, तुम्ही म्हटलं होतं लवटेंचं पॅनल येणं अपेक्षित होतं, मात्र तिथे पॅनल नाही आलं। असे अनेक जवळजवळ आमचे 7 ते 8 ठिकाणी पूर्ण पॅनल लागतील अशा प्रकारची म्हणजे अशी आम्ही नियोजन केलं होतं का टार्गेट केले होते की 7 ते 9 प्रभाग हे पूर्ण पॅनल लागतील, त्यापैकी 2च फक्त त्या ठिकाणी लागले आणि म्हणून अशा बऱ्याचशा प्रभागांमध्ये जिथं 4ची अपेक्षा होती तिथं एक निवडून आले। भाजपचा प्रचार प्रभावी ठरला असं वाटतंय का? तुम्ही प्रचारात कुठे कमी पडलात, लोकांपर्यंत जाण्यात कमी पडलात? आम्ही तर प्रचारातही आघाडी केली होती, नियोजनातही आम्ही तशा प्रकारची आघाडी होती, परंतु सुरुवातीला ज्या प्रकारे महायुती होणार हा जो अंदाज आमचा चालला होता त्यामध्ये आमचा काही काळ त्यामध्ये निघून गेला आणि वेळेवरती युती न झाल्या कारणाने देखील थोडा आमच्या सर्व या नियोजनामध्ये थोडा अभाव त्या ठिकाणी पडला असावा। आता शिवसेना महापालिकेमध्ये विरोधाची भूमिका बजावणार की काय, पुढे काय करणार? आता हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी घेण्यात येईल। जर सत्तेमध्ये सहभागी म्हटलं तर आम्ही जनतेची कामं करणार आणि विरोधामध्ये बसायचं ठरलं तर विरोधी म्हणजे जनतेचा जो आवाज येतो महापालिकेत ते विषय मांडणार। ह्या निकालानंतर पक्ष संघटनेमध्ये काही फेरबदल होणं अपेक्षित आहे, तसं काही करणार आहात? नाही, या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरतीच वरिष्ठ नेते निर्णय घेतील। हे आहेत माजी खासदार हेमंत गोडसे। शिवसेनेचा नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे। 26 जागा घेऊन दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा घेणारा पक्ष शिवसेना आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेता शिवसेनेचा होईल अशी परिस्थिती आहे। परंतु तरी देखील आता सत्तेमध्ये सहभागी व्हावं की विरोधी बाकांवर जावं याबाबतचा निर्णय शिवसेनेने घेतलेला नाही। वरिष्ठ नेमके काय आदेश देतात त्यानंतर नाशिकमधला भाजप विरोधातला सूर कोणाचा असणार आहे हे लक्षात येणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।